श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो. स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 19. पतिव्रते सौभाग्यदान. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माहूरपुरात गोपीनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सदाचारी, सद्विचारी व धनवान होता. त्याची पत्नीही सुशील, धार्मिक वृत्तीची व सुविचारी अशी होती. त्यांना एकच दुःख होते, ते म्हणजे पुत्राबाबतचे. त्यांचे पुत्र जेमतेम 2-4 वर्षाचे जीवन जगून इहलोक सोडित असत. तरीही ईश्वरावर श्रद्धा ठेवून ते सदा सर्व काळ दत्तभजनात रममाण होऊन राहत. संतोषाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली नव्हती. दैवयोगाने त्यांचा एक पुत्र मोठा झाला. त्याचे नाव दत्त ठेवले होते. हा एकुलता एक पुत्र हाती लागला होता. साहजिकच तो सर्व प्रकारच्या लाडाकोडाचा धनी झाला होता. तो वर्षाचा झाल्यावर मोठ्या डालमौलाने त्याचे मौजीबंधन केले गेले. त्या काळच्या पद्धतीनुसार त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी त्याचा एका शीलवान, रूपवान व गुणवान अशा कन्येशी विवाह झाला. पण विवाहास जेमतेम 4 वर्षे झाली असताना त्या ब्राह्मणपुत्रास क्षयरोगाने गाठले. अनेक खर्चिक औषध उपचार करूनही त्याच्या आजाराला उतार पडेना. उलट दिवसागणिक त्याचा आजार झपाट्याने वाढतच गेला. त्याची पत्नी सावित्री ही खरोखरच पौराणिक काळातील सत्यवानाच्या सावित्री समान होती. आपल्या पतीस प्रत्यक्ष परमेश्वर मानून त्याच्या सेवेत, शुश्रूषेत ती कसलेच न्यून राहू देत नसे. त्याला जी औषधे देण्यात येत असत, त्या औषधांचा काही भाग ती प्रसाद म्हणून स्वतः प्राशन करीत असे. पथ्य म्हणून त्याला ज्या प्रकारचे व जितके अन्न दिले जात होते, त्याच प्रकारचे व तितकेच अन्न ती आपल्या पतीसमवेत सेवन करी. रोगाच्या चढ उताराबरोबरच त्याला केव्हा केव्हा अन्न घेवत नसे. त्या दिवशी ती देखील उपोषण करी. रात्रंदिवस त्याच्या उशाशी बसून अत्यंत जागरूकतेने त्याच्या सेवा शुश्रूषेत मग्न असतानाही अतीव श्रद्धेने तिचे अखंड नामस्मरण चालू असे. ती अंतःकरणपूर्वक आपल्या प्राणप्रिय पतीच्या रोगनिवारणार्थ परोपरीने दत्त महाराजांची विनवणी करीत होती. याप्रमाणे 3 वर्षे गेली, पण रोगाला उतार पडण्याऐवजी दिवसागणिक तो बळावतच गेला व रोगाने उग्र रूप धारण केले. परिणामतः त्या ब्राह्मणाची अन्नावरील वासनाच उडाली. कसल्याही प्रकारचे अन्न त्याला घेऊ वाटेना. त्याचे अन्नग्रहण करणे पूर्णपणे थांबले. शिवाय सारखे बिछानात पडून राहावे लागल्याने त्याच्या पाठीस खटे पडली. एक प्रकारचा उष्णतेने होणारा चर्मरोग झाला. काही गेल्या तो बरा होईना. त्याच्या शरीरास दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्याच्या जवळ जाण्यास कंटाळू लागले. तरीही ती केवळ 16 वर्षांची पत्नी सावित्री त्याची सेवा, शुश्रूषा न कंटाळता, न त्रासता, मोठ्या विश्वासाने, जिद्दीने करतच राहिली. त्याच्या उशा पायथ्याशी बसून त्याला धीर देऊ लागली. त्याच्या मनाला जराही यातना होऊ नये म्हणून अंतर्यामीचे दुःख अंतरातच ठेवून चेहरा प्रसन्न ठेवू लागली. त्याचे अन्न घेणे बंद होताच तिनेही अन्न घेणे वर्ज्य केले व ती केवळ त्याचे चरणतीर्थ प्राशन करून राहू लागली. ही एक प्रकारची तिची तपश्चर्या चालू होती. सावित्रीचे सासर जसे धनवान होते, तसे तिचे माहेरही धनवान होते. जसा हा पुत्र आपल्या मातापित्यांचा एकुलता एक होता, तशीच सावित्री आपल्या मातापित्यांची एकुलती एक कन्या होती. दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन संपूर्ण देशातील नामवंत वैद्यांमार्फत उत्तम औषधोपचार करण्याबरोबरच अगणित द्रव्यराशी खर्चून बराच दानधर्म केला. शांती होम केले, याग हवने केली, लक्षावधी संख्येने अनेक जप केले, अनेक व्रते आचरली, पण यश काही येईना. त्यांनी सावित्रीलाही काही व्रते करण्यास सांगितले, पण तिने अत्यंत विनयाने ती करण्यास नकार दिला. हा नकार देताना ती सांगू लागली की पती पूर्ण बरा होईपर्यंत त्याची सेवा करण्याचे कोणत्याही कारणास्तव एका क्षणासाठी टाळणे हे पत्नी धर्माला सोडून आहे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सर्व शक्तिमान मंत्र जपच आपले सौभाग्य टिकवणार. सर्व देवदेवतांचा वास भगवान दत्तात्रयांचे ठिकाण आहे. त्यांचे भजन, त्यांचे नामस्मरणच आपल्याला तारणार. आपल्या पतीला दीर्घायू आरोग्य लाभणार. होता होता एक दिवस वैद्यांनी मात्यापित्यास बाजूला नेऊन हळू आवाजात आपले सर्व उपाय हारले असून आपल्या कोणत्याही उपाययोजनेने रोगी बरा होईल असे आपल्याला वाटत नाही असे सांगून फक्त ईश्वर कृपेवरच त्याचे रक्षण अवलंबून आहे असे सांगितले. वैद्यांचे हे निराशाने भरलेले शब्द ऐकून मातापिता खूपच दुःखी झाले. त्यांना काय करावे ते समजेना. त्यांचे चेहरे दुःखाने, निराशेने काळे ठिक्कर पडले. आपल्या चेहऱ्यावरचे ते दुःख, ती उदासीनता त्यांना प्रयत्न करूनही लपवता येईना. कितीही पुसले तरी डोळे सारखे अश्रूंनी भरून येऊ लागले.
आपल्या मातापित्यांचे हे दुःखाने झोकाळलेले चेहरे पाहून तो ब्राह्मणपुत्र त्यांना म्हणाला, असे दुःख करून, असा अंतर्यामी विलाप करून काय होणार? तुमचा माझा ऋणानुबंधच जर संपत आला असेल तर आपण कोण काय करणार? ईश्वरी इच्छा बलियसी असे म्हणून जे होईल ते शांतपणे पाहणे, भोगणे हितावह नाही का? तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला सुखी करण्याऐवजी मी तुम्हाला दुःखाच्या सागरात सुखासाठी, स्वास्थ्यासाठी रात्रंदिवस कष्टत आहात, अपार धन खर्चित आहात हे मला दिसते आहे. हे तुमचे अगणित उपकार फेडावे, तुम्हाला सुखी करावे यासाठी जगण्याची प्रचंड इच्छा माझ्या अंतरात आहे. पण जगन्नियंत्याला ते मंजूर नाही असे दिसते. असा शोक करून तुमचे शरीर स्वास्थ्य बिघडवू नका. प्राप्त परिस्थितीला शरण जा. प्राक्तनाचा हा भोग आहे हे जाणून त्याचे अनुसंधान सुटणार नाही याची काळजी घ्या. अंती त्याचेच नाते स्वरूप सत्य आहे. अन्य सर्व नाती फसवी आहेत, खोटी आहेत, कायम टिकणारी नाहीतच नाहीत. म्हणून त्या एकमेवाच्या अनुसंधानात राहा. असे सांत्वन करणारे शब्द त्यास ऐकून तो आपल्या पत्नीला म्हणाला, माझे येथील दिवस आता संपत आलेले आहे. लवकरच मला सर्वांचा निरोप घ्यावा लागणार. तू माझ्यासाठी अपार कष्ट उपसलेस, अमर्याद दुःख सहन केलेस. माझ्याशी विवाह केल्या दिवसामागून सुखाची आणि तुझी फारकतच झाली. मी नक्कीच पूर्वजन्मीचा तुझा वैरी असणार. पण आता या सगळ्याचा विचार करून काही फायदा नाही. तुम्हा सर्वांना त्रास देण्यासाठीच, अतीव दुःखात लोटण्यासाठीच माझा जन्म झाला. मी तरी काय करणार? माझ्या तुझ्या प्राक्तनातच हे भोग लिहिलेले असणार. पण आता हे संपणार. तू पुढे काय करणार? येथे राहिलीस तर प्रत्यक्ष पोटची मुलगी समजून तुझे पालनपोषण माझे मातापिता करतील. तुला माहेरी जायचे असेल तरीसुद्धा कोणाची आडखाटी असणार नाही. या पाप्याशी तुझा विवाह होऊन तुझे सर्व जीवन उद्ध्वस्त झाले. तुझे रूप, तुझे गुण सर्वच काही मातीमोल झाले. विवाह झाल्याचा नाममात्र डाग तेवढा लागला. विवाह होऊनही तू कुमारीच राहिलीस. हे संपूर्ण जीवन तू कसे काय घालवणार, कोठे घालवणार हा प्रश्न सोडवावाच लागेल. तेव्हा दुःख दूर सारून आता स्वहिताचा, स्वसुखाचा प्रथम विचार कर. माझे मातापिता तुझ्यावर अन्याय, जुलूम, जबरदस्ती करणार नाहीत. तुला तुझा विचार अंमलात आणण्यासाठी सर्वोपरी सहाय्य करतील. त्यांची मने विशाल आहेत. तिने आपल्या पतीच्या तोंडावर हात धरला व त्याला पुढे काही बोलूच दिले नाही. दुःखाने ती मूर्छित झाली. सावध झाल्यावर ती म्हणाली, कृपा करून असे काही बोलू नका. परिस्थितीने आधीच या अंतःकरणावर अनेक जखमा केल्या आहेत. त्यावर असे मीठ चोळू नका. माझ्याच दुर्भाग्यामुळे तुम्हाला हा रोग जडला असणार. त्यामुळेच तुम्हाला, तुमच्या मात्यापित्याला या दुःखसागरात गटांगळ्या खाव्या लागत आहेत. हा सर्व दोष माझ्याच पूर्वसंचिताचा आहे. तुम्ही स्वतःला दोषी धरून कष्टी होऊ नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी तुमच्यासोबत येणारच येणार. ना या घरी राहणार ना माहेरी राहणार. आपण दोघांनाही एकमेकांना इह परलोकी साथ सोबत करण्याची शपथ देवा ब्राह्मणांना अग्नीला साक्ष ठेवून घेतली आहे. तेव्हा काहीही विपरीत घडले तरी माझ्याकडून या शपथेचा भंग कदापिही होणार नाही. तेव्हा हे अप्रिय वाटणारे, माझे अंतःकरण जाळणारे बोल कृपा करून पुन्हा बोलू नका. माझा अजूनही विश्वास आहे की भगवान दत्तात्रय माझे सौभाग्य टिकवणारच. माझे म्हणजेच पर्यायाने तुमचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही. तुम्ही पण विश्वास बाळगा. मनशांती ढळू देऊ नका. आत्तापर्यंत जसे सतत करीत राहिला तसेच नामस्मरण करीत राहा. त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही कसलाही विचार करू नका. प्रत्येक क्षण उलटत असतो, बदलत असतो. ही परिस्थितीही बदलणार, उलटणार. तो दयाळू सर्व पाहतो आहे. योग्य वेळ येताच तो कृपेची दृष्टी आपल्यावरही वळवणार. तेव्हा धीर धरा, विश्वास ठेवून वाट पहा. त्याच्या कृपेवर, प्रेमावर, त्याच्या अमर्याद शक्तीवर अविश्वास व्यक्त करू नका. पुत्राचा व सुनेचा हा संवाद ऐकून मातापिता अतिशय दुःखित झाले व त्यांना मूर्छा आली. त्यांना सावध करून सावित्री हात जोडून त्यांना म्हणाली, माझा अंतरात्मा सांगतो आहे की काही अनिष्ट घडणार नाही. निश्चितच तुमच्या पुत्राला दीर्घायुरोग्य लाभणार. ही दत्तभगवानांची अवकृपा आपणा कोणावरही होणार नाही. सर्वांची सेवा, भक्ती, उपासना ते पाहत आहेत. प्रामाणिक निस्सीम भक्तांचे सर्व प्रसंगी रक्षण करण्याचे वचन त्यांनी जाहीरपणे सर्व जगतास दिलेले आहे. रक्षण करते ते असताना आपण चिंता करणे म्हणजे त्यांच्या शक्तीवर अविश्वास व्यक्त करणे होय. तेव्हा शांत चित्ताने नित्योपासनेत व्यत्यय येईल असे काहीही करू नका. सर्व लोक सांगत आहेत की प्रत्यक्ष प्रभू श्री दत्तात्रय, श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून संन्यासी स्वरूपात गाणगापुरी राहत आहेत. त्यांना शरण गेल्याने कार्यभाग होईल.
तुम्ही परवानगी दिली तर मी पतीस तेथे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. प्रवासात मी माझे प्राणपणाला लावून त्यांची काळजी घेईन. तेव्हा तुम्ही निश्चिंत मनाने परवानगी द्या. सुनेची ही विनंती ऐकून सासू सासऱ्यांनी तिला गाणगापुरी जाण्यास परवानगी दिली व प्रशस्त अशा पालखीची आणि चांगल्या सोबतीची सोय करून दिली. व्यवस्थित आराम मिळावा म्हणून पालखीत गादी अंथरली व सर्व बाजूंनी उशा लावल्या. पतीला व्यवस्थित पालखीत झोपवल्यावर त्या साध्वीने आपल्या सासू सासऱ्यांना वंदन केले व अगदी निश्चिंत राहण्यास सांगून त्यांचे आशीर्वाद घेऊन ती पतीसह गाणगापुरी जाण्यास निघाली. हळूहळू धैर्याने विश्वासाने प्रवास करता करता ती भीमेच्या किनारी बसलेल्या गाणगापुराजवळ येऊन पोहोचली. परिपूर्ण काळजी घेऊनही पतीला प्रवासाचा हवाबदलाचा त्रास हा झालाच. त्याच्या रोगाने अकल्पित उचल खाल्ली. गाणगापुराजवळ येता येताच तो असह्य यातनांनी बेभान झाला. तिने त्वरेने श्रीगुरूंची भेट घेण्याचा विचार करून त्यावेळी श्रीगुरूंची भेट कोठे होईल असे तेथील रहिवाशांना विचारले. श्रीगुरू स्नानासाठी संगमावर गेले आहेत असे समजतात तिने लागलीच संगमावर जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय पक्का केला. हा आपला निर्णय पतिदेवाच्या कानावर घालून त्याला वंदन करून जावे म्हणून ती पालखीपाशी आली. पालखीचा पडदा तिने वर उचलला व आतील दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. सोबतच्या मंडळींना काय घडले असणार याची लागलीच जाणीव झाली व ते सर्व पालखीपाशी धावले. पतिनिधनाच्या दुःखाने ती आक्रोश करू लागली. ती परमेश्वराला उद्देशून म्हणू लागली, देवा, तू हे काय केलेस? असा कसा निष्ठुर झालास? तू वाचवशील म्हणून मोठ्या आशेने विश्वासाने मी या तुझ्या मंदिरात आले होते, पण तू मंदिरच माझ्यावर कोसळवलेस. माझ्या कोणत्या पापाचे तू हे असे शासन मला केलेस? आजपर्यंत तुझ्यावर विश्वासून राहण्यात, सर्वांना तुझ्यावर विश्वास ठेवून राहा असे सांगण्यात देवा माझे काही चुकले का? मी आता काय करू? तुझ्या कृपाप्रसादाने पतीला बरा करून आणीनच आणीन असे तुझ्या शक्तीवर विश्वास ठेवूनच मी सासू सासऱ्यांना सांगितले होते. आता हे माझे दुर्दैवी अशुभ कपाळ त्यांना कसे काय दाखवू? त्यांना काय सांगू? सर्व रोग या तीर्थक्षेत्री बरे होतात हा लौकिक ऐकून तीर्थ पोटभर प्राशन करण्याच्या तहानेने या जलाशयात उतरले. मात्र तोच मगरीने माझा घास घेतला. हे तुला दयावंता कसे पावले? तुझ्यापाशी दयासागर असताना मलाच तेवढा तुझ्या दयेचा एक थेंबही न देण्या एवढा तू कृपण कसा व का झालास? या माझ्या पतीबरोबर मला घेऊन जा. अनंत उपकार होतील तुझे माझ्यावर. तुला मी मुळीच दोष देत नाही. माझ्या प्रार्थनाचे हे भोग आहेत म्हणूनच माझ्या या प्राणप्रिय पतीचा हा मृत्यू मला पाहावा लागत आहे. अरे देवा, उरलेले भोग मी पुढील जन्मी भोगीन. तेव्हा देवा, हा माझा जन्म माझ्या पतीबरोबरच संपव. एवढी तरी भिक्षा या अभागिनीला घाल देवा. असे म्हणून आपले जीवन स्वहस्ते संपवावे म्हणून फळे कापण्यासाठी सोबत आणलेली पिशवीतील सुरी तिने आपल्या हाती घेतली. ही तिची कृती विजेच्या वेगाने घडली. तिचा हेतू ओळखून सोबतच्या मंडळींनी जबरदस्तीने तिच्या हातातील सुरी काढून घेतली व तिची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून व तिचा तो आक्रोश ऐकून ग्रामस्थही कुतूहलापोटी तेथे जमा झाले. सर्व प्रकार समजून आणि विशेषतः तिचे लहान वय पाहून ते अंतरी कळवळले. त्या समूहात अकस्मात तेथे भस्म लावलेला, रुद्राक्ष धारण केलेला असा एक तेजपुंज तपस्वी आलेला दिसू लागला. त्या गर्दीतून सावकाशपणे वाट काढीत तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो तिला म्हणाला, बाळे, शांत हो. हा अविचार सोडून दे. असा आक्रोश करून काय साधणार? निर्बुद्धपणाचेच ते लक्षण नाही का ठरणार? जीवनाचा दोर एकदा का तुटला की तो कितीही विलाप आक्रोश केल्याने सांधला जाईल का? तुला हे कळत नसेल असे मला वाटत नाही. जन्माबरोबर मृत्यू हा ठरलेलाच आहे. कोणी बालवयात मरेल, कोणी वृद्ध होऊन. या जगात शरीराने कोण अमर झाला आहे? कीर्तीने अमर होऊ शकतील, पण शरीराने अमर होणे कोणालाही शक्य नाही. जन्माबरोबर मृत्यू हा ठेवलेलाच आहे. मृत्यू हा प्रत्येकाला गाठणारच. मग हा शोक असा आक्रोश करून काय फायदा? तू तर ज्ञानी सुविचारी दिसतेस. तेव्हा हा निरर्थक शोक करणे सोडून दे व आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरे जा. शांतपणे सौम्य आवाजात सांगितलेले त्या आदरणीय तपस्व्यांचे विचार करायला लावणारे व सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे ते बोल ऐकून सावित्री शांत झाली. त्यांना अतिव आदराने वंदन करून माझ्यावर दया करा व आता पुढे मी काय करावे, या प्राप्त परिस्थितीत पुढील जीवन कसे व्यतीत करावे याबाबत मला काही मार्गदर्शन करा, अशी त्या तपस्व्याला तिने विनंती केली. ही निर्मळ अंतकरणाने व विश्वासाने केलेली विनंती ऐकून
त्या तपस्व्याने सुवासिनी स्त्रीने आपले दैनंदिन आचरण कसे ठेवावे व विद्वांनी कोणता आचार धर्म पाळावे या दोन्हीबाबतची बारीक सारीक तपशिलांसह तिला सर्व माहिती दिली व म्हणाली, सुवासिनीने आपल्या कोणत्याही कृतीने किंवा उक्तीने पतीच्या प्रतिष्ठेस कसलीही हानी पोचणार नाही व त्याच्या अंतःकरणाला जरासुद्धा क्लेश होणार नाहीत याची सतत काळजी घेऊन त्याच्या आज्ञेनुसार वर्तावे. पती मृत झाल्यास पत्नीने आपले पारलौकिक कल्याण साधण्यासाठी एकतर सहगमन करावे अथवा वैधव्य धर्माचे परिपूर्ण पालन करून तपश्चर्यामय जीवन जगून सदैव ईश्वर चिंतनात मग्न होऊन राहावे. सहगमन करणे अथवा विधवाचार सांभाळून राहणे हे दोन्ही मार्ग एकाच तोलामोलाचे योग्यतेचे आहेत. यातील कोणत्याही मार्गाने जाण्यात एकाच प्रकारचे व एकाच मापाचे पुण्य पदरी पडते. तेव्हा तुझी कौटुंबिक परिस्थिती पाहून तुझ्या मानसिक शक्ती सामर्थ्याचे आत्मपरीक्षण करून यातील जो मार्ग तुला सोयीस्कर वाटेल तो तू स्वीकार. त्यांचा बोध ऐकून तिला समाधान वाटले. त्यांना आपले आप्त समजून ती म्हणाली, मी तर ही अशी परप्रांतात आलेली आहे व आता तर अनाथ झाली आहे. येथे तूच माझा बंधू आहेस. तुझा हा बोध अमृततुल्य आहे. विधवेचे खडतर जीवन जगणे या वयामुळे रूपामुळे मला शक्य होईल असे वाटत नाही. तेव्हा पतीसह सहगमन करण्याचा निर्णय मी घेत आहे असे म्हणून तिने त्या तपस्व्याला वंदन केले. पतीवरील हे तिचे नितांत प्रेम पाहून, तिचे ते निर्धाराचे शब्द ऐकून व तिचे असामान्य धैर्य पाहून त्या तपस्व्याला साश्चर्य आनंद झाला. तो म्हणाला, एवढ्या दुरून तू श्रीगुरूंच्या दर्शनासाठी म्हणून आलीस तर प्रेताला अग्नी देण्यापूर्वी तू एकदा श्रीगुरूंचे दर्शन घे. हे भस्म, हे 4 रुद्राक्ष घे. प्रेताचे दहन करण्यापूर्वी हे भस्म पतीच्या सर्वांगास व्यवस्थित चोळ. 2 रुद्राक्ष तुझ्या गळ्यात बांध व उरलेले 2 पतीच्या प्रत्येक कानात 1 याप्रमाणे बांध. ब्राह्मणांना सुवासिनींना काही दान दे, मगच सहगमन कर असे सांगून तो तपस्वी तेथून निघून गेला. प्रवासात निघताना सावित्रीने सोबत जे कपडे आणले होते त्यात एक रेशमी साडी होती. सावित्री ती साडी नेसली. तपस्व्याच्या सांगण्याप्रमाणे तेथे जवळपासच्या घरातील सुवासिनींना बोलावून आणले आणि शिल्लक राहिलेल्या द्रव्याचा उपयोग करून सुवासिनींच्या ओट्या भरण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणून त्या सुवासिनींच्या तिने अत्यादराने ओट्या भरल्या. त्यांना व तेथील ब्राह्मणांनाही तिने द्रव्यदान दिले. नंतर त्या प्रेतास घेऊन ती सर्व मंडळी तेथील स्मशानघाटावर गेली. जरी ती सर्व मंडळी शोकाकुल होऊन व्यथित अंतःकरणाने चालली होती तरी सावित्री मात्र धीर गंभीरपणे चेहऱ्यावर शोकाचा वा दुःखाचा मागमूसही न राहू देता पतीच्या शवासोबत चालली होती. आपला पती दैववशात मृत्युमुखी पडलाच आहे, पण आपण आता त्याला अंतरणार नसून त्याच्याबरोबर सहगमन करून परलोकातही त्याच्याबरोबर राहणार या कल्पनेने शोक विसरून ती समाधानी झाली होती. नामस्मरण तर सुरूच होते. त्या प्रसंगातही तिला भगवान दत्तात्रयांचा विसर पडला नव्हता. असामान्य धैर्याने ती 16 वर्षीय स्वतःचे बाल शरीर अग्नीस समर्पण करण्यास निघाली होती. रस्त्यातील सर्व जाणाऱ्या येणाऱ्यांस तिच्या धैर्याचे कौतुक वाटत होते. स्मशानात पोहोचताच स्वहस्ते तिने तपस्व्याने दिलेले सर्व भस्म आपल्या पतीच्या सर्वांगास व्यवस्थित चोळले. त्या प्रेताच्या दोन्ही कानात 1 रुद्राक्ष बांधला. उरलेले 2 रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यात बांधले. मग प्रेताचा प्रायश्चित्त विधी केला. शास्त्राज्ञेनुसार 16वा संस्कार करून प्रेतापिंडादी कर्मे केली. हे सर्व व्यवस्थित झाल्यावर सोबतच्या मंडळींनी हुंदके देत देत शास्त्र पद्धतीनुसार व्यवस्थित बांधले. प्रेत शास्त्र पद्धतीनुसार व्यवस्थित बांधले. चिता रचण्यात आली. प्रेतास अग्नी देण्यापूर्वी करावयाचे सर्व विधी पार पडले होते. तिच्या सहगमनाची ही सर्व सिद्धता झाली होती. तेथील ब्राह्मणास सादर वंदन करून ती म्हणाली, मी आता माझ्या थोरल्या माहेरी जात आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असू द्यावेत. माझ्या सासूसासऱ्यांना, माझ्या मातेला, पित्याला हे काही कळवू नका. त्यांचा पुत्र सुधारला असून आम्ही श्रीगुरुचरणी राहण्याचे ठरवून येथेच राहिले आहोत असे त्यांना सांगा. सत्य परिस्थिती त्यांना समजली तर ते प्राणत्याग करतील. आता मी उशीर न करता पटकन श्रीगुरूंचे डोळे भरून दर्शन घेऊन येते असे सांगून ती साध्वी संगमावर गेली. साहजिकच तिच्याबरोबर ते ब्राह्मण व अन्य बरीच मंडळी श्रीगुरूंच्या दर्शनार्थ गेली. श्रीगुरू स्नान करून औदुंबर वृक्षातळी ध्यानास बसले होते. त्यांचे डोळे बंद होते. ते ध्यानावस्थेत तल्लीन झालेले होते.
सावित्रीला श्रीगुरूंचे ते तेजस्वी रूप पाहून आपले जीवन सफल झाल्याचे समाधान लाभले. ती त्यांच्याजवळ गेली, पण थोडी दूर उभी राहून काही न बोलता खाली वाकून तिने त्यांना त्रिवार वंदन केले. श्रीगुरूंनी डोळे उघडले नाहीत. तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज तेवढा त्यांना ऐकू आला. कोणीतरी सौभाग्य अलंकारले आलेली स्त्री जवळ आली आहे हे त्यांनी जाणले. तिने पहिले वंदन करताच तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यास दुसरे वंदन केल्यावर अष्टपुत्रा भव असा आशीर्वाद तिला मिळाला व तिने तिसरे वंदन करताच श्रीगुरूंनी डोळे उघडून तिच्यावरून व सर्व समुदायावरून नजर फिरवली. श्रीगुरूंचे हे आशीर्वाद ऐकून तिला अत्यंत विस्मय वाटला. सोबतच्या मंडळींनाही हसू आवरले नाही. ही हास्याची खसखस ऐकून श्रीगुरूंनी थोड्याशा रागानेच येथे हसण्यासारखे काय झाले असे त्यांना विचारले. यावर त्यांनी श्रीगुरूंची क्षमा मागून त्यांना सांगितले, महाराज, आपण आत्ताच या स्त्रीस अखंड सौभाग्यवती भव व अष्टपुत्रा भव असे जे 2 आशीर्वाद दिलेत ते ऐकून आम्हाला हसू आले. क्षमा करा, पण या स्त्रीचा पती मृत झालेला आहे. सहगमन करण्यापूर्वी, या लोकेची यात्रा संपवण्यापूर्वी आपले दर्शन घेऊन आपले ईश्वररूपी रूप डोळ्यात साठवून हा इहलोक सोडावा या हेतूने ती येथे आली आहे. तेव्हा आपले हे हवेहवेसे वाटणारे आशीर्वाद कसे खरे होणार? यावर श्रीगुरू म्हणाले, काहीतरी गफलत झालेली दिसते. आम्ही उगाच काहीतरी वायफळ बोलत नसतो. असत्य होणारे शब्द आमच्या मुखातून बाहेर येणारच नाहीत. हिचा पती मृत झाला आहे यावर आमचा विश्वास नाही. तो मृत झाला असल्यास जे तुम्ही सांगत आहात ते आम्हाला खरे वाटत नाही. तेव्हा ते प्रेत तुम्ही येथे घेऊन या, आम्हाला प्रत्यक्ष पाहू द्या. येथेच काय खरे काय खोटे ते समजेल. जा, लागलीच ते प्रेत घेऊन या. श्रीगुरूंच्या तोंडचे हे आश्चर्यकारक व खात्रीपूर्वक उच्चारलेले शब्द ऐकून सावित्री त्या सर्वांसह धावत पळत स्मशानात गेली व त्या मंडळींच्या साहाय्याने गुलाबाबिराने माखलेले व वर पुष्पहार तुलसीहार असलेले ते प्रेत तिरडीसह तेथे आणण्यात आले. श्रीगुरूंसमोर पण थोड्या अंतरावर त्यांनी ते प्रेत ठेवले. प्रेत आणण्यासाठी म्हणून सावित्री व ती मंडळी स्मशानात जाण्यासाठी म्हणून ज्यावेळी निघाली त्याचवेळी श्रीगुरूंचे पूजन करावे म्हणून 4 ब्राह्मण गुरूंपाशी आले. त्यांनी श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा केली व रुद्रसूक्ताचे पठण करी त्यांच्या चरणद्वयांवर अभिषेक केला. अशा प्रकारे पूजा संपन्न होताच श्रीगुरूंचा आशीर्वाद घेऊन ते उठले. मात्र तितक्यातच सावित्री ते प्रेत घेऊन तेथे हजर झाली. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणास थांबण्यास सांगितले व प्रेताकडे पाहून सावित्रीस तो मृतदेह बंधनातून मोकळा करून घेण्यास सांगितले. श्रीगुरूंची अशी आज्ञा होताच सोबत आलेल्या मंडळींनी बांधलेले ते सर्व दोर सोडले व निर्वस्त्र मृतदेह एका पांढऱ्या वस्त्राने झाकून ठेवला. हे सर्व झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगितले, आता जे तुम्ही पूजन केले त्या पूजेचे तीर्थ या मृताच्या सर्वांगावर शिंपडा. त्यांनी त्याप्रमाणे केल्यावर श्रीगुरूंनी त्या प्रेतावरून आपली दृष्टी फिरवली व ते आपल्या ओठातल्या ओठात क्षण 2 क्षणच काहीतरी पुटपुटले. श्रीगुरूंची ती अमृतमय दृष्टी त्या प्रेतावरून फिरतात तो मृत झालेला ब्राह्मण गाढ निद्रेतून जागा झाल्याप्रमाणे आळोखे पिळोखे देत उठून बसला. त्याने विस्मयाने आपली नजर सर्वांवरून फिरवली. आपल्या पत्नीला तेथे असलेली पाहून त्याने तिला जवळ बोलावले व इथे काय चालले आहे? हे यतीश्वर कोण? ही सर्व मंडळी इथे का जमली आहे? मी हा असा जमिनीवर का? माझे कपडे कुठे गेले? हा काय प्रकार चालला आहे? या गाढ झोपेतून तू मला का जागा केलं नाहीस? असे प्रश्न त्याने सावित्रीला भराभर विचारले. आपला मृत झालेला पती उठून बसला आहे एवढेच नव्हे तर तो सुसंबंध असे प्रश्नही करतो आहे. हे पाहून सावित्री श्रीगुरूंच्या अलौकिक कृतीची त्यांच्या अमर्याद शक्तीची जाणीव झाली. प्रत्ययही आला. पतीस कसलेही उत्तर न देता पतीच्या शरीरावर ते पांढरे वस्त्र फेकून तिने श्रीगुरूंकडे धाव घेतली. तिने श्रीगुरूंचे चरण धरले. सौभाग्यदानाची ही त्यांची अपार कृपा पाहून तिचे अंतःकरण त्यांच्याविषयी भक्तीने प्रेमाने कृतज्ञतेने भरून गेले. डोळ्यातून घळघळ अश्रू ओसांडू लागले. मुखातून एक शब्दही उमटेना. श्रीगुरूंनी हा तिचा भाव पाहून समाधानाने संतोषाने तिच्या मस्तकावरून हात फिरवला व तिला प्रथम पतीपाशी जाण्यास सांगितले. याबरोबर पती तेथे एकटा आहे याची जाणीव होऊन ती पतीपाशी गेली. पतीने पुनश्च तेच प्रश्न विचारले.
तिने पालखी गाणगापूरजवळ आल्यापासून जे जे काही घडले ते भराभर त्याला सांगून श्रीगुरूंनी कशी कृपा केली, कसे जीवदान दिले हे सर्व त्याला सांगितले. हे सर्व सांगून झाल्यावर सावित्रीने आपले सर्व सामान सुमान आणवले व त्यातील वस्त्रे घेऊन ती त्या पत्नीने तेथील नदीत सचैल स्नान केल्यावर नवीन वस्त्रे नेसून ती जोडी श्रीगुरूंपाशी आली. श्रीगुरूंचे चरण धरून म्हणाली, दयाघणा, आम्ही काय केल्याने या तुझ्या अलौकिक, अतुलनीय, अगणित उपकारांची फेड होणार. घेशी तेव्हा देशी असे तुझ्या बाबतीत म्हणतात, पण मला तर हा आगळाच अनुभव आला आहे. सेवा भक्ती रूपाने मी तुला काहीच दिलेले नाही. बालपणी काही स्तोत्रे म्हटली असतील, आईवडिलांबरोबर मठामंदिरातही केली असेन, त्यांच्या सांगण्यावरून देवादिकांना ब्राह्मणांना नमस्कारही केले असतील, पण याला काही भक्ती म्हणता येणार नाही. हे करत असताना आपण हे काय करीत आहोत, कशासाठी करीत आहोत याची कसलीही जाण नव्हती व ते जाणून घ्यायची ओढही नव्हती. अशा रीतीने बालपण संपले. पूर्ण समज आल्याच विवाह झाला. विवाहानंतर आज दिवसापर्यंत तन मन धन सर्व काही विसरून पतिसेवेतच मग्न होऊन राहिले. तुझे पूजन अर्चन काही केलेच नाही. या काळात पतीला आरोग्य लाभावे म्हणून जे सहेतुक नामस्मरण केले ते तेवढेच. एकूण काय कसलेही पुण्य गाठी जमा केले नाही. तरीही तू दयाळा माझ्यावर हा अगणित व अकल्पित कृपेचा वर्षाव केलास. दयाळा, तुझे दयाघणा हे नाव तू सार्थ केलेस. सौभाग्यदानासारखे हे अतुलनीय, अमूल्य व स्त्रीच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ दान तू मला आपल्या पायाशी खेचून आणून माझ्या पदरी टाकलेस. स्वप्नात सुद्धा असा काही चमत्कार घडेल असे वाटले नव्हते. एवढे बोलल्यावर तिला पुढे काही बोलवेना. सौभाग्य प्राप्त झाल्याच्या आनंदाने, देवाची कसलीही सेवा भक्ती न घडल्याच्या खंततेने व कृतज्ञतेने तिचा कंठ दाटून आला. ती त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून अश्रू ढाळू लागली. श्रीगुरू तिच्या अंतरीचा भाव जाणून म्हणाले, शांत हो, डोळे पुस. असा खेद, अशी खंत करू नकोस. जे काही घडले ते तू त्यास योग्य नसतानाही घडले असे समजू नकोस. तुझ्यापाशी अगणित पुण्यसाठा आहे, पण तुला त्याची जाणीव नाही. कारण या पुण्यप्राप्तीचा हेतू न बाळगता केवळ कर्तव्य म्हणून तू कृती केलीस. हे सर्व पुण्य तुझ्या एकनिष्ठ पतिसेवेने तुझ्या गाठी जमली आहे. पतिव्रतेच्या पुण्याईपुढे मला माझी मान तुकवावीच लागते. पतिव्रतेच्या हितासाठी, तिच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तिच्यासमोर हजर होणे हे माझे कर्तव्यच ठरते. पतिव्रतेची ती शक्ती आहे. पतिसेवा जी तू करीत होतीस तीच तुझी ईश्वर सेवा घडत होती व या सेवेबरोबरच तू नामस्मरणही न चुकता करीत होतीस व त्यामुळेच मला तुझ्या सहाय्याला यावे लागले. पतीच्या प्रार्थनानुसार त्याचे आयुष्य संपले होते, पण तुझ्या या पुण्याच्या साठ्याकडे पाहून ब्रह्मदेवाकडून तुझ्या पतीच्या पुढील जन्माची 30 वर्षे मी मागून घेतली. त्यामुळे त्याला हा पुनर्जन्म लाभला. आता तुझा पती आणखी 30 वर्षे जगणार आहे, पण तुझ्या प्रार्थनानुसार तू 30 वर्षांनी होणाऱ्या पतीच्या मृत्यूपूर्वी हा इहलोक सोडणार आहेस. अशा प्रकारे तू अखंड सौभाग्यवती होणार. या मुदतीत तुला 8 पुत्र होतील. तुम्ही सर्व कुटुंबीय सुखात, आनंदात, ऐश्वर्यात व त्याचबरोबर दत्तभक्तीत रममाण होऊन राहाल असे सांगून श्रीगुरू तेथून उठले व उठता उठता आणखीन काही सांगायचे या विचारायचे असेल तर उद्या सकाळी भेटा असे त्यांनी सांगितले. त्या दिवशी संध्याकाळीच त्या पुनर्जन्म प्राप्त झालेल्या ब्राह्मणाचे माता पिता त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी म्हणून तेथे आले. आल्या आपला पुत्र उत्तम पोशाख करून फिरतो आहे, हास्यविनोद करतो आहे, आनंदात आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना आपल्या पुत्राकडून, सुनेकडून, त्याचप्रमाणे सोबत आलेल्या सेवकांकडून सर्व तपशिलासह सर्व हकीकत समजली. त्यांना आपली सून ही एक देवताच आहे असे वाटू लागले. तिच्या पुण्याईच्या प्रभावानेच आपल्या पुत्राला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे हे त्यांना समजले. ती रात्र सर्वांनी आनंदात भजन करण्यात घालवली व दुसरे दिवशी श्रीगुरूंचे पूजन करून, मोठी समाराधना करून, तेथील ब्राह्मणांना द्रव्यदान देण्याचा निर्णय करून ते सर्व झोपी गेले. सकाळी उठल्यावर सर्वांनी तीर्थस्नान केले, पूजेची सर्व तयारी केली व श्रीगुरूंची पूजा करण्यास अनुज्ञा मिळवली. श्रीगुरूंनी परवानगी देताच मोठ्या थाटामाटात श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा करण्यात आली. 100हून अधिक ब्राह्मणांना 2-2 मुठी भरून रौप्य नाण्यांचे दान करण्यात आले. सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. निघताना सावित्रीने श्रीगुरूंस
तपस्व्याने जे भस्म व 4 रुद्राक्ष दिले होते त्याबाबत सांगून यामागील हेतू काय असे त्यांना विचारले. श्री गुरूंनी हसत हसत तो तपस्वी आपणच होतो असे सांगून तिला भस्म व रुद्राक्ष यांचे महात्म्य सांगितले. भस्मधारणेने व रुद्राक्ष वापरण्याने चित्तवृत्ती कशी प्रसन्न व संतोषात राहते, ईश्वरनिष्ठा कशी वाढीस लागते हे सर्व त्यांना समजावून सांगितले. रुद्राक्ष महिमा व भस्म महिमा यांशी संबंधित अशा पौराणिक कथाही त्यांना ऐकवल्या. यानंतर ती सर्व मंडळी श्रीगुरूंचे गुणगान गात आपल्या गावी परत गेली.